स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या 4 महिन्यामध्ये घेण्यात याव्या असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत जे राज्य सरकारला दिलेत आणि या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर नितेश राजन सिंग आहेत। सर, काय सांगाल, सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेत राज्यांना की येत्या 4 महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिका असते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ते सर्वांना मान्य आहे। सर्व पक्ष त्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करत आहेत, पण इलेक्शन कमिशनला पण वेळ लागेल तयारी करायला असं मला वाटतं। माझं मत आहे, असं कुठच्या पक्षाचं मत नाही। आणि सगळी तयारी करून मग निवडणूक लावतील असं मला वाटतं। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही कुर्ला या मतदारसंघामध्ये काम करताय, कसं बघताय याकडे? काय वाटतं की तुम्हाला कुठून संधी दिली जाईल? मला बघा, भाजप पार्टीचे जेवढे कॅडर आहेत सर्वांसाठी पक्ष प्रथम आहेत आणि पक्षांनी जे निर्णय माझ्यासाठी घेतला किंवा घेणार आहेत, जे ते घेतील त्यामध्ये मी समाधानी राहणार। जर पक्षांनी मला बोललं इथून लढायचं इथून लढणार, जर पक्षांनी बोललं की बाबा सिटीमधून लढा तिथून लढणार आहे, जर पक्षांनी बोललं की जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लढा तिथून लढणार आहे। पण किती आत्मविश्वास असं तुम्हाला वाटतं? तुम्ही तिथला जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याचा विचार करता किंवा पक्ष सांगेल तर किती आत्मविश्वास वाटतं? गेल्या अनेक दुसरी तिसरी टर्म आहे तुमची कॉर्पोरेशनची। बघा, असं आहे की गेल्या 20 वर्षापासून मी काम करतोय आणि गेल्या काही वर्षापासून भाजप पार्टीने एवढं काम केलेलं आहे सगळं प्रभागमध्ये। जर तुम्ही बघणार पूर्ण मुंबईमध्ये एवढं काम झालेलं आहे, त्यानंतर काय प्रश्नच उरत नाही। जर पक्षांनी विचार केला की नाही मला इथं नाही लढलं पाहिजे, मला कुठच्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन लढलं पाहिजे, तिथं जाऊन लढवा। कॉर्पोरेशनला 1 नंबरचा राजकीय शत्रू कोण असेल? नाही, सध्या राजकीय परिस्थिती बदललेली आहे, बदलू द्या। 1 नंबरला आमचाच पक्ष असणार। 1 नंबरचा तुमचा शत्रू कोणता असेल? आमचा कोणी शत्रू नाही आहे सध्या। आमच्या समोर कुठची पार्टी उभी राहू शकत नाही, कारण तुम्ही बघितलं असणार हा जी निवडणूक विधानसभेचा गेला आहे त्यामध्ये आम्हाला एकतर्फा विक्ट्री आली आहे आणि मेजॉरिटीमध्ये आम्ही आलो आहेत। मग आम्हाला असं वाटत नाही की कोणी 1 नंबरचा कुठचाही शत्रू आमच्या समोर आहे आणि आम्ही राजकारणात कोणाला आपला शत्रू मानत नाही, कोणी आमचा शत्रू नाही। एक कॉम्पिटिटर असू शकतात, कॉम्पिटिशन असू शकतात हेल्दी, पण कोणी आमचा शत्रू नाही सध्या। माझा शेवटचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये अलायन्स बरोबर निवडणूक लढवण्यास सोपं जाईल की स्वतः स्वबळावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवेल? ते पक्षचे जे वरिष्ठ आहेत ते डिसाईड करतील। आम्ही कार्यकर्ता आहोत आणि आम्ही आमचं काम जमिनीवर करत आहात। पक्ष नक्कीच विचार करेल, पण कार्यकर्ता म्हणून काय असं? कार्यकर्ता म्हणून आम्ही जे पक्षांनी निर्णय घेतला आहे त्या निर्णय बरोबर आम्हाला उभं राहायचं आहे, एवढंच। ओके, धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते डॉक्टर नितेश राजन सिंग। मी गुणवंत नागर, DRV न्यूज, मुंबई।